विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. एम-एच-टी सी-ई-टी एक्झाम आपल्याला माहिती आहे, एम-सी-क्यू त्याच्यामध्ये असतात. चूक कुठे होते आपली, की टाइम मॅनेजमेंट. वेळ कमी असतो, प्रश्न खूप आहेत. पावणे 2 वर्ष आपण बरेच मुलं जेईची प्रिपरेशन करतात. शेवटी ते सी कडे शिफ्ट होतात. प्रॉब्लेम टाइम मॅनेजमेंट मध्येच होतो. जेईला कमी प्रश्न अटेम्प्ट करायचे असतात. सी प्रत्येक प्रश्न अटेम्प्ट करायचा आहे. ओके. काही मुलं अशी आहेत, चला ठीक आहे, काही मुलं जेईची प्रिपरेशन करत असताना एम-सी-क्यू सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस करत असतील. पण बरीचशी मुलं अशी आहेत, की त्यांनी अजून एम-सी-क्यू सॉल्व्ह करायला घेतलेच नाहीयेत. सुरुवात करायची आहे. या मुलांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ तसा सगळ्यांसाठीच महत्त्वाचा आहे, कारण मी बऱ्याचशा इम्पोर्टंट गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. शॉर्टकट्स. त्याच्यामुळं कसं शॉर्टकट तयार कसा करायचा किंवा त्याच्यावर काम कसं करायचंय याच्यावर मी बोलणार आहे. मी तुम्हाला सांगू का, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा आणि मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नकाच. मुद्दा स्टार्ट करूया आपण. एम-सी-क्यू सॉल्व्हिंग मध्ये ट्रॅडिशनल मेथडनं सगळेजण जातात. बऱ्यापैकी मुलं. म्हणजे काय सांगू का तुम्हाला? सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत बसतात. ॲन्सर आलं, की मग आलेलं ॲन्सर ऑप्शनमध्ये चेक करत बसतात. चेक करत बसतात. मग अशी जी मुलं आहेत त्यांना वेळ पुरतच नाही. आपल्याला ट्रॅडिशनल मेथडनं जायचंच नाहीये. आपल्याला प्रश्न बघितला, की लगेच तुम्हाला ॲन्सर कळालं पाहिजे. मी एकच क्वेशन घेणार आहे आणि तुम्हाला 3 प्रकारे सॉल्व्ह करून देणार आहे मी. किती प्रकारे? 3 प्रकारे. चला, क्वेशन हा आहे. हा नाही मी सॉल्व्ह करून देणार, पण प्रश्न काय समजून घ्या ना. काय दिलंय? एक मॅट्रिक्स दिलाय आणि त्याचा इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट म्हणलंय आणि फाइंड एक्स. मग तुम्हाला ना बेसिक माहिती आहे. जर ए इन्व्हर्स एक्झिस्ट होत नसेल, तर त्याचा डिटर्मिनंट 0 येणार. मग तुम्ही पटकन विथिन मिनिट हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. डिटर्मिनंट काढा ना, म्हणजे 1 इंटू ब्रॅकेट. डिटर्मिनंट कसा काढायचा तुम्हाला माहिती आहे ना. मग चला सॉल्व्ह करा. व्हिडिओ पॉज करा, सॉल्व्ह करा आणि तुमचं जे आन्सर येईल कमेंटमध्ये टाइप करून सांगा. एक तर -3, 3, 2 किंवा 0 येईल. चला, मग हा प्रश्न याच मेथडनं सोडवायचा आहे. इथं माझ्याकडे कुठला वेगळा शॉर्टकट नाहीये. तुम्ही याचा डिटर्मिनंट काढा. सायमल्टेनियस नाही म्हणूया आपण. एक साधं इक्वेशन तयार होईल. ते सॉल्व्ह करा. एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करा. सिंपल. आता नेक्स्ट क्वेशन बघा. अगदी सेम आहे की नाही बघा आणि क्वेशन्स बघा ना 2021, 2022 लेटेस्ट क्वेशन्स आहेत. काय दिलंय यार? इथं पण दिलंय ए इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट. मग याचा अर्थ डिटर्मिनंट इक्वल्स टू काय येणार? 0. मग पहिल्यांदा हा 0 बघितला की छान वाटतंय. अरे वाह! 0 आहे म्हणजे डिटर्मिनंट काढायला सोपं जाणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मधल्याचं साइन चेंज होतं. 1 प्लस 2i बरोबर? आणि एन याला मल्टिप्लाय करा 0 येणार. मायनस एन याला मल्टिप्लाय करा म्हणजे मायनस के इंटू ब्रॅकेट 2 मायनस आय. ओके. आता ही व्हॅल्यू घेऊया. कोण आहे ती व्हॅल्यू? आय मायनस 2. चला हे याचा प्रॉडक्ट घ्या. 7 इंटू ब्रॅकेट. 7 इंटू ब्रॅकेट मायनस 1 मायनस 2 आहे. दॅट इक्वल्स टू 0. आता सिंपल आहे हे सगळं सॉल्व्ह करायचं. मी हा व्हिडिओ बनवतोय ना याच्या अगोदर मी आज खूप खुश आहे. इतकं खुश आहे की विचारू नका. का? हा माझ्या क्लासमधल्या एका स्टुडंटनं विचारलेला डाउट आहे. हां, त्यानं काय केलं होतं, हे इतकं कॉम्प्लिकेटेड करून टाकलं होतं ना, काय केलं होतं सांगतो. मी ते करत बसणार नाही. त्यानं काय केलं स्टुडंटनं, Kनं आत मल्टिप्लाय केलं, 7नं आत मल्टिप्लाय केलं, पुन्हा या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, यानं या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं आणि किचकट झालं होतं. त्याचं म्हणणं होतं, "सर याच्यापुढे सॉल्व्ह होत नाही, सॉल्व्ह करून दाखवा." मग मी काय केलं, मी फळ्यावर सोडून द्यायचा प्रयत्न केला आणि मी कसं केलं तुम्हाला मी सांगतो. सगळेजण लक्ष द्या. मायनस इंटू मायनस प्लस होणार. हे अगोदर लिहिलं मी. 1 प्लस 2i आणि 2 मायनस आय. ओके. बरं हे जे मायनस आहे ना मी कॉमन काढलं. मायनस कॉमन काढलं, पण इथं मी प्लसच लिहिलंय बरं का. पण हे जे या दोघातून मायनस साइन मी जे कॉमन काढतोय ना, त्यातनं मी यातले साइन चेंज केले. म्हणजे मला काय मिळालं 2 मायनस आय. ओके. आयोट आहे, पण मी आय म्हणणार आहे हां. इंटू हे 7 आहेच. आता हे मायनस साइन आपण कॉमन काढलं की प्लस. नंतर मी काय केलं माझ्या लक्षात आलं इथं पण 1 प्लस 2 आहे, इथं पण 1 प्लस 2 आहे, इथं 2 मायनस आहे. कॉमन काढूया ना. म्हणजे मी कॉमन काढलं 1 प्लस 2 आहे, 2 मायनस आहे आणि ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहिलं मग के प्लस 7. हे के आणि प्लस 7 दॅट इक्वल्स टू 0. इंटूचं काय केलं मी अपॉन 0ला ते कॅन्सल झालं आणि मग मला मिळालं के प्लस 7 इक्वल्स टू 0. याचा अर्थ के ची व्हॅल्यू -7. आन्सर मिळालं की.
मी खुश झालो. मी काय विचार केला, बघा मी किती पटकन तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलं. पण थांबा, त्याच्यानंतर मला खरा आनंद झाला, की माझ्या बॅचमध्ये एक स्टुडंट आहे अथर्व माने. तो म्हणला, "सर हा प्रॉब्लेम मी 2 सेकंदात सॉल्व्ह करू शकतो." मी म्हटलं, "कसं काय?" त्यानं जे सांगितलं ते नीट ऐकायचं. तो आपला शॉर्टकट आहे आणि तुम्ही हा शॉर्टकट कधी विसरणार नाही. तुम्हाला खरं सांगू का? सॉल्व्ह एनी प्रॉब्लेम इन 10 सेकंड असं मी एक टायटल टाकलं आणि व्हिडिओ तयार केला. आणि तो तुम्ही जर माझ्या चॅनलवरचा पॉप्युलर व्हिडिओ बघितला, तर त्याचेच व्ह्यू सगळ्यात जास्त आहेत. क्लिकबेट नव्हतं ते. त्या व्हिडिओमध्ये मी शॉर्टकट दिले. ते पण तुम्ही बघा. पण आता इम्पोर्टंट काय सांगतोय मी, सर्वनं काय सांगितलं मला, की "सर हा स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. त्याचा डिटर्मिनंट 0च येतो. इथं ए इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट याचा अर्थ हा स्क्यू सिमेट्रिक आहे. म्हणजे काय, की स्क्यू सिमेट्रिकमध्ये इथं 0, 0 येणार, इथं -2 असेल, इथं +2 येणार, इथं -5 असेल, तर इथं +5 येणार आणि इथं जर 7 असेल, तर इथं -7 येणार. आलं का ध्यानात तुमच्या? मग मला सांगा सोडवायची गरजच नाही. इथं जर 7 असेल, तर इथं -7 म्हणजे के ची व्हॅल्यू -7. मग आता तुम्हाला कळालं का मला या व्हिडिओमध्ये काय सांगायचंय तुम्हाला? की शॉर्टकट ना हे ती विसरणार नाहीत मुलं. ए इन्व्हर्स एक्झिस्ट होत नाही. सिंग्युलर काय म्हणूया आपण स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स दिलाय. मग याचा अर्थ त्याचा डिटर्मिनंट 0च येणार आहे आणि स्क्यू म्हटल्यावर व्हॅल्यू लगेच कळाली ना. मग अशा रीतीनं मॅट्रिक्समध्ये एवढे शॉर्टकट आहेत. आता तुम्ही जर क्रॅश कोर्स घेतला असेल, आपला मॅट्रिक्स झालाय. तुमच्या लक्षात आलं असेल शॉर्टकटच आहेत. ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. ॲडजॉइंट ऑफ ॲडजॉइंट ऑफ ए. डिटर्मिनंट ऑफ के इंटू ए. हे कुठे आहे? हे बोर्डच्या एक्झाममध्ये नाहीये. पण सी करावं लागतंय तुम्हाला ते. तुम्ही टार्गेट पब्लिकेशनचं बुक घ्या, नवनीतचं घ्या, कुठलंही घ्या. त्यात तुम्हाला ते शॉर्टकट दिसतील. पण आपल्या पुस्तकात नाहीये. पण सी-ई-टीला विचारतायत. मग जे लेव्हलचे प्रॉब्लेम म्हणून घाबरायचंय का? नाहीये जे लेव्हलचे. 21-22 सोपे क्वेशन्स आहेत हे. बिलकुल अवघड नाहीये. पण वेळेत सोडवायचेत आपल्याला हेही लक्षात घ्या. तुम्ही आपलं ॲप्लिकेशन आत्ता डाउनलोड करा. ओके. त्या ॲप्लिकेशनमध्ये मी तुम्हाला सांगतो, फ्री कंटेंट आहे तो बघून घ्या तुम्ही आणि तुम्हाला काही डाउट्स वाटले, काही मला विचारायचं असेल, तर आपला नंबर आहेच तुमच्याकडं. मी रिटर्न कॉल सुद्धा करतोय. WhatsAppला तुमच्या डाउट्स आले त्यांना उत्तरं देतोय. मला एकत्र तुमच्यावर अभ्यास करायचा आहे. मग मला सांगा, की शॉर्टकटचं महत्त्व कळालं का? अरे ट्रॅडिशनल मेथड वेळ जातो. 4-5 मिनिटं त्या मुलीचे गेले होते इथं. तरी सॉल्व्ह झालं का? नाही. ठीक आहे, मी सॉल्व्ह केलं. कसं तरी झालं सॉल्व्ह म्हणूया आपण. ओके. पण ज्याला शॉर्टकट माहिती आहे, 2 सेकंदाचं काम आहे. बरं आता एक लक्षात घ्या. बघा मी तुम्हाला सी गंमत सांगतो. मॅट्रिक्सचा एकच प्रश्न परीक्षेत येतो. 2च मार्काचा सिलेबसमध्ये पार्ट आहे. 12चा मॅट्रिक्स म्हणूया. पण शॉर्टकट ढिगाण आहेत. खूप प्रॅक्टिस. मग एका मुलाचा मला मेसेज आला होता. "सर एक काम करूया का? ऑप्शनला टाकू का?" असलं नाही चालणार. इथं एकेका मार्कासाठी झगडावं लागणार आहे आपल्याला, हे लक्षात घ्या. ओके. मग हा व्हिडिओ थांबवतोय मी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. बरं मी तुम्हाला शिकवलंय शॉर्टकट्स, टेक्निक्स असं स्वतःहून तयार करायचे आहेत. पण मॅट्रिक्स सारख्या टॉपिकमध्ये आहेत. शॉर्टकट आहेत. तुम्ही आपला जुना व्हिडिओ आहे, व्हाईट बोर्डवरती आहे. बघा व्हिडिओ आणि त्या व्हिडिओला पण लाईक करायला विसरू नका. ऑल द बेस्ट.